नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. दीक्षाभूमीच्या सर्वांगीण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकासासाठी दीक्षाभूमीच्या उत्तर दिशेला असलेली कृषी विभागाची जमीन तत्काळ दीक्षाभूमीला हस्तांतरित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहरातील बौद्ध समाजबांधवांच्या वतीने बुधवारी दीक्षाभूमीजवळील काचीपुरा चौकातील कृषी विभागाच्या अतिथीगृहासमोर मानवी साखळी करीत आंदोलन करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही हजारो महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पावसाची तमा बाळगता आंदोलनकर्त्यांनी सुमारे 4.5 तास आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात दीक्षाभूमी बचाव, विस्तारीकरण व सौंदर्यीकरण समिती, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध बुद्ध विहार समित्या तसेच इतर अनेक सामाजिक, धार्मिक व आंबेडकरी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. आंदोलनात पद्माकर गणवीर, हर्षल डांगे, विशाल वानखेडे, भीमराव फुसे, अमर दीपनकर, राज रक्षित, माया पाटील, भारती धोटे, वनमाला अके, मनोज सुटे, वर्षा धारगावे, पुष्पा बौद्ध, सरोज ग्लावे, कविता लांडगे, ज्योती पाटील, डॉक्टर तक्षिल वासनिक, विनोद हजारे, संघमित्रा ढोके, डॉक्टर सविता कांबळे, उत्तम शेवडे, रजनी पिल्लेवान, अविनाश कटाणे, सुनील वाकोडे, शालिनी दुबे, सुनंदा वाघमारे, शालू वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दीक्षाभूमि का सौंदर्यीकरण होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए। दीक्षाभूमि का सौंदर्य होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हमारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हम सब एक है, एक है। हम सब एक है, एक है। हमारी मांग जायज है, जायज है, जायज है। हमारी मांग जायज है, जायज है, जायज है। हमारी मांग जायज है, जायज है, जायज है। हमारा अधिकार तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। हमारा अधिकार तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। हमारा अधिकार तुमको। आम्ही संपूर्ण आंबेडकरी जनता, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या विद्यमाने इथे एकत्रित झालेलं आहे. 2 वर्षापूर्वी आणि अनधिकृत जे खोदकाम करण्यात आलेलं होतं ते इथल्या आंबेडकरी समुदायाने हाणून पाडलं. तेव्हापासून इथल्या सौंदर्यीकरणासाठी, दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी जो पैसा आलेला होता तेव्हापासून जे आहे ना इथे सौंदर्यीकरण झालं नाही, याचा जे आहे इथे डेव्हलपमेंट होत आहे. त्याचप्रमाणे CRCची जागा, त्याचप्रमाणे समोर जे आहे मिनीमाता कचेरीची जागा, त्याचप्रमाणे इथे आरोग्य व्यवस्थेची जागा समोर जे आहेत ह्या दीक्षाभूमीला कमी पडत आहे. त्या इथे जे आहे देण्याची आम्ही मागणी करतो, आंबेडकरी लोक मागणी करत आहे. इथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर जे आहे इथे शासन व्यवस्था नंतर इथे जमीन देणार का असा आंबेडकरी जनतेतर्फे प्रश्न निर्माण होतो आहे. ज्या देवस्थानाला भारतामध्ये न मागता जमिनी दिल्या जाते, परंतु ही जी पवित्र दीक्षाभूमी हजारो फुले शाहू आंबेडकरी आणि मानवतेचे ऊर्जास्थान असलेल्या दीक्षाभूमी याला जे आहे जमिनीची गरज असूनही शासन व्यवस्था उदासीनता बाळगत आहे. हे कुठेतरी जे आहे एक विषमता म्हणावी की जातीय विषमता म्हणावी असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे. विनंती करतो शासन व्यवस्थेला, भारत देश धर्मनिरपेक्ष आहे,
धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून दीक्षाभूमीची जागा जे अपुरी पडत आहे ती जागा जी आजूबाजूची जागा जी आहे दीक्षाभूमीला द्यावी ही आमची विनंती आहे, ही आमची मागणी आहे. आणि लवकरात लवकर या सौंदर्यीकरणाला जे आहे सुरुवात करायची की नाही करायची ते आम्हाला जे आहे स्पष्ट सांगावे. अन्यथा जे आहे आम्ही स्वतः आंबेडकरी लोक त्याचा जे आहे निर्णय घेऊ. आमच्या दीक्षाभूमीचा आम्ही सौंदर्यीकरण कसं करायचं आम्ही ठरवू. आंदोलन आहे, कशा पद्धतीने आंदोलन असणार आहे, आज आंदोलनानंतर तुमची मागणी पुढील काय भूमिका राहणार. तुम्ही सर्व लोक CRC गेट जवळ या. आम्ही सर्व तुम्हाला जे आहे काय कशा प्रकारचे आमचं आंदोलन असेल ते आम्ही सांगू. धन्यवाद. थँक्यू. चला.